पण मित्रांनो, हा खरंच रिकामी टिकवण्याचा धंदा आहे, पण तो गरीबाचा धंदा आहे. गरीब व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो. कारण आज बघा दोन गणित आलेले फुलंब्री तालुक्यातलेच आहे, आणि ज्या बँकेतून लोन गेले त्या बँकेचे तो घेत बसलेले मराठवाडा अर्बन म्हणजे साहेब एक पॉलिसी घ्या, आमच्याकडे डिपॉझिट करा, आमच्याकडे एफडी करा. आता एफडी साठी तेव्हा मित्राची बँकेत कसे चक्र मारे. अरे वा, म्हणजे 5 वर्ष पाठीमागे बघितलं तर मी लोन सोडण्याचे चक्र मारे, आणि आता ते मला चक्र मारते डिपॉझिट साठी. समजतंय? एका शेतकऱ्याचा मुलगा त्यावर थोडासा परिचय करून देईल. पण बघा, आज तुम्ही मान सन्मान घेतला असे दिलीप काळे सर आणि दीपक काळे सर दोघं पण एसटीसी बनले, आणि ते माझ्या टीम मध्ये बनले. तसं ते दौरा करावे. आता दिलीप काळे सर सुद्धा प्रयत्न करायचे, आणि दीपक काळे सर एक नारायण पाल मित्रांनो. आणि खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की हा बिझनेस आहे का. मित्रांनो, हा बिझनेस आहे. ते आपला छोटासा परिचय करतील. नाव सोमनाथ कापसे, गाव विरमगाव, तालुका फुलंब्री आणि जिल्हा संभाजीनगर. तर हा बिझनेस का आहे आणि कशा पद्धतीने आहे हे तर थोडंसं तुम्हाला मित्रांनो समजून सांगतोय. ज्या ठिकाणी आपण जातो प्रत्येक ठिकाणी आपण साबण, शॅम्पू, तेल, चहा पत्ती, फवारणी खत आणि भांड्यात साबण यूज करतो. याचा सकाळी उठताना संध्याकाळी झोपताना ज्या गरजेच्या गोष्टी आहेत या आपण कुठून तरी खरेदी करतो. मग जेव्हा खरेदी करतो तेव्हा कोणातरी दुकानदाराला आपण पैसे देतो. मग जो दुकानदार पैसे घेतो त्याचं कमिशन तो काढून घेतो नाही घेतो. मग जेव्हा तो कमिशन काढतो तेव्हा तुम्हाला काही देतो का त्याचं? फक्त वस्तू देतो. पण वस्तू दिल्यामुळं तुम्ही ती वस्तू घेता, घरी आणता आणि वापर करता. आणि वापरल्यानंतर चांगलं वाटल्यानंतर आपण दुसऱ्याला सांगतो, अरे त्या मार्केटमध्ये ना आकाशदीप कापड दुकान चांगलं आहे. राईट? आकाशदीपाला तुमच्या घरी सांगायला येत नाही, पण आकाशदीपचं नाव सांगायला आपण तयार आहे नाही. मग आकाशदीपाची गाडी पण होऊ शकते, आकाशदीपाची माडी पण होऊ शकते, आकाशदीपाचं मुलाचं एज्युकेशन होऊ शकतं, त्याच्या बँक बॅलन्स होऊ शकतं. पण तुमचं साबण, शॅम्पू, तेल लावून काय झालं? मग आकाशदीप दुकान जर तुम्हाला टाकायची, एखादं मेडिकल तुम्हाला टाकायचं, एखादं जनरल स्टोअर तुम्हाला टाकायचं, तर किती पैसा लागेल की लागेल? मग प्रत्येक व्यक्तीला एक सांगतो मित्रांनो, कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्याकडे पैसा नव्हता, आणि पैसा नसल्यामुळं माझ्या डोक्यामध्ये मोठे प्लॅन होते की आपण एखादे प्लॅन टाकला पाहिजे, एखाद्या फॅक्टरीचे मालक बनला पाहिजे. आणि मालक बनण्यासाठी लाखो करोड रुपये लागतील मित्रांनो. किती करोड लागतात? लाखो करोड रुपये. आणि लाखो करोड आणायचे कुठून? आणि लाखो करोड रुपये नव्हते मित्रांनो. कर्जबाजारी व्यक्तिमत्व, खूप सारे बँकेचे लोन घेतलेलं, फुलंब्रीमध्ये जॉब झालेला, आणि आजचा सांगायला खरं मित्रांनो, आज विचार करा, एक 5.5 वर्ष पाठीमागे बघितलं 200 ते 300 रुपये रोजाने काम करत होतो. पण मायला जेव्हा आलो ना, खूप सारे लोकांना असं वाटतं इथं पैसे भरावा लागतात. काय करावं लागतं? पैसे भरावे लागतात. नाही मित्र, इथं पैसे भरावे लागतात. इथं वस्तू खरेदी करावी लागते. पैसे दिले वस्तू आली यावर, पैसे दिले वस्तू आली यावर केलं झाला, साबण, शॅम्पू, तेल लावून फेक झालं. पॉईंट समजतोय? पैसे दिले वस्तू आली यावर केलं, सकाळी साबण लावली, ब्रश केला, तेल लावलं, क्रीम लावलं, पावडर लावलं, चहा पत्ती वापरली, मसाला वापरला. कार्यक्रम म्हणजे सगळं गरजेची गोष्ट आपण वापरतोय. म्हणजे वापरल्यानंतर तुम्हाला पुढे कमिशन मिळालं का आतापर्यंत? मग तुमच्या डोक्यात एक फॉर्म्युला आहे. साहेब हे सगळं समजलं, हे सगळं डोक्यात बसलं, पण हे लोक जोडण्याचा धंदा आहे. राईट? कसा धंदा आहे? किंवा चेन साखळी पद्धत आहे, किंवा टोप्या घालायचा धंदा आहे. मित्र, या जगामध्ये माणूस न जोडता पैसा कुठे मिळतो? असं कोणता धंदा आहे की तिथे माणसाचं मिलन होत नाही किंवा व्यवहार होत नाही? असं कोणता धंदा आहे का? असं जगामध्ये कोणता धंदा आहे तिथे माणूस जोडावा लागतो? चहाची टपरी असेल तरी माणूस जोडावा लागतो.
किराणा दुकान असेल तरी माणूस जोडावा लागतो, डॉक्टर असेल तरी माणूस जोडावा लागतो, मेडिकल असेल तरी माणूस जोडावा लागतो, आणि आपल्या मुलांना शाळेत पाठवतो तरी लहान मुलं जोडावा लागतो. बघा तुम्ही खूप साऱ्या शाळांच्या लोक येतात आणि आपल्या घरी विचारतात तुमच्या घरी लहान मुलं किती विचारतात कशासाठी? ऍडमिशनसाठी. मग ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला काय म्हणतो? राईट. बिगर माणूस जुळल्याचा पैसा देतो आणि तुमच्या डोक्यात का त्याला माणूस जुळावा लागतो? इथं माणूस जुळावा लागत नाही, फक्त माणसाला सांगावं लागतं म्हणून 2 लाख आहे नंतर माणूस जुळावा लागतं, माणसाला सांगावं लागतं. कारण आज बघा, आज हे मराठवाडा अर्बन बँकेचे लोक आलेले हे पण माणूस जुळावाच आहे. तर आदर्श हॉटेलवाल्याचे त्यांना मला पॉलिसी कार्ड द्यायचे, मग त्यांनी सांगितलं साहेब तुमची ओळखीचे का मी तुम्हाला उदाहरण देतो जिवंत. हे कोणामुळे आहे? माझ्यामुळं. आणि कोणाची पॉलिसी करून देत आहे? कोणाची डिपॉझिट करून देत आहे? हॉटेलवाल्याची. मग हॉटेलवाल्याची डिपॉझिट करून देणार हे काय करणार? मला कुठेतरी देणार, गोडभर चहा पाहणार, घरी काढून देणार, तू तिकडं आम्ही इकडं. 10 लाखाची पॉलिसी काढली, यांना 10 लाख मागत नाही की तुम्ही 20,000 रुपये मिळणार. पॉईंट लक्ष देतोय. आणि ते 10 लाखापर्यंत पॉलिसी माझ्या मुदत काढली असती ती 1 लाख रुपये झाले असते. ही ताकद आहे फक्त मराठवाडा आणि माय लाईफ करणार. फक्त दुकान चेंज करायचे आणि दुकान चेंज करून जर त्याचे रिझल्ट घेऊन 2 पैसे मिळत असेल तर करायला हरकत. पण आपलं एक काम आहे, आपल्याला मार्केटिंग दिलेलं आहे फुकट सल्लागार समितीचे सांगू नको म्हणजे का आदर सांगतो. आणि सांगायच्या टायमाला लाज वाटते, अपमान वाटतो, लोक काही म्हणेल. लाज कुठं असते? लाज अपमान कुठे आहे? घरात खायला ती लाज वाटते रिअल ना परमिशन करतो मग काय? अरे त्याला मी झाला पैसे होता लाज पाहिजे, आता काय लाज वाटते? जेव्हा या बिझनेस मध्ये 200 रुपये काम करतो आणि 200 रुपये काम करतो 100% असंच काम करतो. मग ते किती घंटे काम करत? सकाळी 10 साडेदहा जायचं, संध्याकाळी 5ला घरी यायचं. आणि ते बी लोक शेतात काम करून कापड कष्ट करून 200 रुपये ते आठवड्याला मिळायचे. कधी मिळायचे? आठवडा. म्हणजे 5.5 वर्ष पाठीमागे बघितलं तर 200 ते 300 रुपये रोगांनी काम करणारा पोरगा आजचा जो आठवडा आहे, कमीत कमी आज आठवडा आहे, बुधवार आहे ना, आज आपलं काय आहे? आजचं जे इन्कम माझं तर ज्याला डाऊट असेल कमीत कमी 2.25 लाखाचं बोलते असं गॅरंटी देत होतं. आता विचार करा मित्रांनो, 300 रुपये रोजाने जाणारा मुलगा आठवड्यात पेमेंट किती? 3 5 15 3 7 18 3 7 2100 रुपये आठवड्याला काम करणारा मुलगा 2,25,000 सांगतोय. किती पड झालं? आणि किती वर्षापूर्वी आपण दिसून आलो? 5.5 वर्षापूर्वी. पण सिस्टम सांगताय, मार्केट सांगताय आणि पब्लिक सांगते कोणताही काम करत असेल कमीत कमी 3 ते 5 वर्ष द्यावं लागतं. पण आपल्या मार्केटमध्ये एकच गेम 10,000 दिले त्या आठवड्याने जे नियम त्याच्या मग माझ्या आठवड्याने अरे तू 2 लाखाचा तुझा आठवड्याचा फटक केला. काही लोकांना असं वाटतं किती लोक जोडावं लागतात. लोक जोडावंच लागते म्हणून सांगतो मित्र, हा लोक जोडण्याचा धंदा हा बिझनेस आहे. आकाश एक मला तिथं बसलेला आहे, तिथंच बसलेला आहे, पण लाखो लोक त्याच्या दुकानात जात्या, खरेदी करत्या आणि लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून ते लाख रुपये कमवून घेते. मित्रांनो आज विचार करा, या बिझनेस मध्ये 5.5 वर्षापूर्वी आलो 2 लोकांना सोबत लावलं. मित्रांनो किती लोकांना? या 2 लोकांपासून किती झाले? 4चे 8चे 16चे 32चे आणि आज सांगायला खरंच आनंद आहे 20,000 लोकांचं नेटवर्क ग्रुप आहे. 2 लोकांना घेतलं म्हणजे वेळ 2 लोकांना घेतलं तर 1 वर्ष 2 लोक भेटले. किती वर्ष? 5,000 लोकांची लिस्ट आहे. राहुल सोनम साहेब
त्यांच्या बहिणीला पण प्लॅन सांगितला, त्याला पण प्लॅन सांगितला, नाही केला साहेब. राईट आहे सर. तेव्हा दुकानात बसत होतो मी, बसत होतो तुम्ही. विचार करा मित्रांनो, ज्या वेळेस मी त्यांना प्लॅन सांगत होतो त्यांना आवडत नव्हता आणि आज ती माझं भाषण ऐकत आहे. 5 वर्ष पाठीमागे बघितलं तर त्यांच्या बँकेतून मी घेतलेलं होतं आणि हप्ते मागायला मला यायचे. शपथ बसो बरं असं रिअल सांगा, रिअल सांग खोटं नाही बोलते. रेग्युलर होतं का? हो, रेग्युलर होतं सरांच्या. पण मग काय त्यावेळेची परिस्थिती फार बिघड होती. त्यावेळेस त्यांना 200 रुपये रोज भरायचा होता, तो सुद्धा भरलेला नव्हता. आजची कंडिशन तशी नाही. आजची 100 पट सांगता येते समजा इतकं भरू शकतो की त्यांचा एवढं सन्मान बघून आम्हाला खूप आनंद होतोय. तरी ते एवढं डाऊट आहे. फ्लमरीमध्ये कुठेही जा, कोणत्याही गल्लीत जा, कोणत्याही दुकानात जा, कोणत्याही टपरीत जा, कापशा पाटला नाव सांगा, 100% ते सांगेल आणि कापशा पाटला आज बदलला. अख्ख्या फ्लमरीमध्ये एमजीएफ पर्यंत पहिली माझ्याकडे आणि फ्लमरी तालुक्यात कोणाकडे जावर ते आपल्याकडे येते. या कोणी आपल्याला जागा देतो बुलढाणा अर्बनचं होतं, SBIचं होतं, एक बँक काय डुप्लेच नाही. रिअल डुप्लेच काय लॉकडाऊन मारलं, त्या लॉकडाऊन मध्ये काय सांगितलं की काहीतरी अर्ध फेड करून टाका. मग 15 लाख रुपये शिशी होती आणि ती मुद्राची होती. रिअल शब्द मित्रांनो. मग ती बँकेने काय केलं, तोडजोड. त्याचं नाव काय होतं, तडजोड. आणि तडजोड मध्ये आपली जोड होऊन गेली. अर्धे भरले, अर्धे सोडून दिले बँकेने, भरून टाकले मित्रांनो. आणि आता बँक मला म्हणते लोन लागतं का, मी तुला लागतं सांगा. आता माझ्या भाषेला त्यांच्या बँकेतून ना कर्ज काढून दिलं. 1 सेकंड सुद्धा लागत नाही कर्ज द्यायला. 1 सेकंड डॉक्युमेंट न देता त्यांची मॅनेजर सर माझ्या भाषेला लोन देतात. बरोबर सर. कशामुळे बरे, कशामुळे परिस्थिती. पैसा जिसके पास दुनिया उसकी दास, बाकी सब बकवास. आज पैसा ना तो लोक माझ्या पाठीमागे, जेव्हा पैसा नव्हता ना लोक माझ्या मागे मिसळले होते. आत्ताच द्या, आत्ताच लागत्या, नाही तर गाडी द्या, नाही तर काही द्या. माझी गाडी सुद्धा मोटरसायकल म्हणून नेली मित्र. आज माझ्या घरी मोटरसायकल नाही, पण 2 कार 3 आहे. बायकोला घेऊन दिला आपण 1.5 महिन्यापूर्वी. ती किती मला नाही लागली, तिला 13 लाखाची घेऊन दिली. आता माझा मुलगा नाही मिळाला तर पप्पा माझी कार मला लागतील, तुला घेऊन घे. पण त्याला एक मला जागा तू जागा मी एकटी घेऊन करत. माझ्या पोराला 1,05,00,000ची गाडी घेऊन देतोय. 16 वर्षाचा मुलगा आहे, त्याला कसं सांगितलं माझ्या करावं लागेल. काय सांगितलं, तो म्हणतो मला डायमंड म्हणायचं आहे. मी त्याला म्हणतो माझ्या करावं लागेल, तो म्हणतो डायमंड म्हणायचं आहे. म्हणजे ओरिजिन पुढचं आहे. डायमंड मला म्हणायचं आहे, तो मला डायमंड म्हणायचं आहे. ते म्हणतो पप्पा जे काम तो करतो ते कोणाचं आहे. मग मी डायमंड होणार नाही नाव. आता काही लोकांना असं वाटतं एक दोन्ही तेव्हा अडचणले मग किती पैसे रिअल. म्हणजे आमच्या लोकांचे खायचे वाणी होते, पोराला काय करतो फायदा करून नाही 2-4 झाले असते. पोराला म्हणजे पैदा करणं सोपं आहे, पण समान नाव घडे. तर असं लाईफ मित्रांनो मला जे मागितलं ते मिळतं हो, जे मागितलं ते मिळतं. सर फुकट बी मिळतं तर इथं मी काय करायला लागतं. पण हा घाम किती मिनिटाचा आहे, फक्त वैद्य 10 मिनिटाचा. किती मिनिटाचा, 10 मिनिटाचा घाम गळून जर 6 लाख रुपये येत असेल तर हा बिझनेस करायला पाहिजे नाही पाहिजे. मग ह्या बिझनेस मध्ये सुरू केलं मित्रांनो 1 वर्ष इन्कम येत नाही. किती वर्ष, 1 वर्ष इन्कम येत नाही. दुसऱ्या वर्षी थोडं येतं आणि तिसऱ्या वर्षी जरा बरं येतं, पण 5 वर्षांनी डायरेक्ट येतं. ही ती लाईफ ट्रेनिंग करा.
शिका, शिकवा आणि कमवा. काय करणार त्या बिझनेस मध्ये? पहिले स्वतः शिका, नंतर लोकांना शिकवा आणि नंतर कमवा. 6 वर्ष तुम्हाला ना शिकण्यामध्ये गेलं, दुसऱ्या वर्षी शिकण्यात गेलं आणि तिसऱ्या वर्षी कमाई सुरू झाली मित्रांनो. मग असं जगामध्ये कोणता धंदा आहे की तिथे पैसे लावणार, पैसे येतात? जरी आदर्श हॉटेलने सुरुवात केली, चालू केली आणि इथं जर म्हणलं की डायरेक्ट पैसे आले पाहिजे, येईल का? याची कुठेतरी बॅनर लावावं लागेल, याची कुठेतरी ऍड करावं लागेल, कुठेतरी वर्षभर तुम्हाला याचं चालवावं लागेल आणि हळूहळू कस्टमर लागत एकाचा 2, 2चा 4, 4चा 8 आणि असे हजारो कस्टमर आदर्श हॉटेलमध्ये अंतावाचं प्रोडक्ट होतील मित्रांनो. समजताय? मी हॉलमध्ये असं कोण व्यक्ती आहे की सगळे दर कामून करत नाही? हात वरती करा. सगळे आपण करतात. अशा हॉलमध्ये सगळे दात कोण घासत नाही? आणि अशा हॉलमध्ये असं पुढे झालं का भांडे कोणी घासत नाही? इतरांना 10,000 दिले तर 1 अकाउंट मिळणार, 20,000 दिले तर 2 अकाउंट मिळणार आणि 30,000 दिले तर 3 अकाउंट मिळणार. आणि मग तुम्ही करोड रुपये दिले तर 4था अकाउंट आपल्याला मिळणार. पॉईंट समजताय? 10,000 रुपयाला 1 अकाउंट, 20,000 रुपयाला 2 अकाउंट आणि 30,000 रुपयाला किती अकाउंट? 3 अकाउंट. आता 3 अकाउंटचा, 2 अकाउंटचा आणि 1 अकाउंटचा फायदा. एका अकाउंटने सुरुवात केली तर 1200 रुपये, 2 अकाउंटने सुरुवात केली तर 2400 रुपये आणि 3 अकाउंटने सुरुवात केली तर 3600 रुपये. पॉईंट समजताय? मग 1 अकाउंटचं करायचं की 2 अकाउंटचं करायचं, 3 अकाउंटचं करायचं, हे तुमचं काम आहे. पण परत करण्यासाठी तुम्ही जेव्हा एक व्यक्ती आणता तर त्याच व्यक्तीमध्ये तुम्ही करोडपती बनता मित्रांनो. सुरुवातीला आले तर 3 अकाउंटने सुरुवात करा. 1 एकर शेती, 2 एकर शेती आणि 3 एकर शेती. 1 एकर शेती असतील तर 10 क्विंटल बाजरी मका होईल. 2 एकर शेती असतील तर 10 क्विंटल मका, 20 क्विंटल मका होईल बाजरी होईल. आणि 3 एकर शेती असतील तर 30 क्विंटल होईल. तसं महिलांच्या 3च अकाउंट मिळतात. 3 अकाउंटमुळे करोडपती बनू शकतात. कारण खूप सारे लोक बोलतात की सर इथं सक्सेस मिळू शकतं का? 1001%. पण जो व्यक्ती सक्सेस आहे त्याचा ऐकावं लागेल. पहिलं लक्षात आलं? आपण जेव्हा आपल्या मुलांना शाळेत पाठवतो, मास्तर शिकवतो, आपला मुलगा ऐकतो की नाही ऐकतो? मग घरी आला आपल्याला होतो मला सरांनी काय केला? अभ्यास दिला. काय दिला? एवढी लेकरांना करता अभ्यास दिला. मी ही शाळा आहे. तुम्ही इथं बघते नाही मित्रांनो, ही शाळा आहे आणि इथं तुम्हाला शिकवलं जातं. तुम्ही हे ना विचार करू माझं वय जास्त आहे, माझं वय कमी आहे, माझं वय कापसाच्या सोबत सारखं आहे, हे टेन्शन घ्यायचं. कारण मायलांचं मास्तर मी बनलेलं आहे. पण समजताय? कारण 5.5 वर्षामध्ये मला इथून शिकायला मिळालं काय करावं लागतं, कशी कोशिश करावी लागते आणि कशा पद्धतीने हा बिझनेस करावा लागतो. कारण नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग हा बिझनेस आहे काय? कारण डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय? जिथून आपण खरेदी करतो मित्रांनो, तर जी खरेदी आपण आतापर्यंत लोकांच्या चेन साठी स्कीम मध्ये केली, फक्त आपण डायरेक्ट सेलिंग मध्ये करते. डायरेक्ट कस्टमर टू कंपनी. आज जरी आपण या बिझनेस मध्ये येतो, हा पैसा का मिळतो याचं कारण महत्त्वाचं मित्रांनो. होलसेलर, डीलर, सब डीलर, ॲडव्हर्टायझर, सेल्समन हे सगळं बायपास केलं आपण. मग मॉलवाला कोण आहे? आपण. सेलर कोण आहे? आपण. ॲडव्हर्टायझर कोण करतं? डीलर कोण बनतं? म्हणजे सगळ्या आपल्याला गोष्टी दिल्या नाही. ह्या गोष्टी आपण काय करतोय? कंपनी डायरेक्ट जोडतोय. म्हणजे कमिशन काय येतं तर याचं कारण सांगतो मित्रांनो. आणि काही लोकांना असं वाटतं की सर हे तुम्हाला मिळतं, आम्हाला मिळू शकतं का? या हॉलला लिमिट आहे मित्रांनो, या बिझनेसला पण लिमिट आहे, पैशाला पण लिमिट आहे. हप्त्याचे फक्त 2,10,000 मिळतात. किती मिळतात? 8 महिन्याचे किती होतात? 8,40,000. बघ झालं सर. आठवड्याला किती? 2,10,000. मग लाखो रुपयाचा बिझनेस माझ्या आयडीला गेला, माझ्या अकाउंटला गेला तर मला कमिशन मिळणार. ते लाखोचा जो कमिशन जातो ते तुम्हाला 2,10,000 भेटतो. तर 2,10,000 लिमिट आहे, याच्यावरती रुपया भेटत नाही. मग मी किती काम केलं तरी मला काही फायदा नाही मित्र. पण याचं कारण आहे की ज्या लोकांनी विश्वास दिला, ज्या लोकांनी सोबत घेतलं, त्या लोकांनी मला घडवायचं, टिकवायचं आणि माझ्यासारखं शिफ्टीची गोल्डन शिफ्टी बनवतं. त्यासाठी मार्गदर्शन करतो मित्र. आज काम केलं तरी पैसा येतो, नाही केलं तरी पैसा येतो. आणि 2 गोष्टी मार्गदर्शन शिकायला मिळाल्या मित्रांनो. मनी फ्रीडम, टाइम
टाईम फ्रीडम. मित्रांनो 2 दिवस दुबई, मलेशिया आणि थायलंड रिटर्निंग आखी फॅमिली रिटर्न करून आलेली दुबईहून पण. आणि एका व्यक्तीचं दुबईला जायचं तर 8 दिवसाचा खर्च कमी किंवा 2 गाडी लागतात. आणि या बिझनेस स्कूल जेव्हा आलो ना मित्रांनो तेव्हा मनी मंगळसूत्र म्हणून हा व्यवसाय सुरू केलेला आहे. विचार करा तर आजची लाईफ काय आणि मनी मंगळसूत्र आठवण काय. एका मनी मंगळसूत्रमुळे काय होऊ शकतं आणि विश्वास तुल्यामुळे काय होऊ शकतं. कारण बिझनेस मध्ये यायचं असेल तर ज्यांनी आणलं त्याच्यावर तुम्हाला एक विश्वास ठेवावा लागेल. तुम्हाला हॉलमध्ये ज्यांनी आणलं ना त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. बघा तुम्हाला असं वाटतं असेल की अशा गोष्टी खूप आल्या असेल मित्रांनो. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या अंतर्गतातून हा कारभार चालतो मित्रांनो. मुख्यमंत्री लाडकी बहीण माहिती ना किती दिनाला 3,000 रुपये हातवरती करा आले ना. आले नाही. मी परवा दिवशी 1,08,000 जीएसटी भरला. किती भरला? दर महिन्याला भरतो. आणि मुख्यमंत्री लाडक्या बहिणीमध्ये 10 पैसे मजा आले हे समजून घ्या तुम्ही. मुख्यमंत्री दिले तो सोमनाथ कापसेने घाम काढून मुख्यमंत्री नावावर तुमचं घर काय कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण आहे. पण सोमनाथ कापसे महिला लाडकी बहीण मला लाडकी बहीण मला ते 3,000 येत नाही काही इकडे तिकडे देऊ नका. ती तशी लक्ष्मी माझ्या म्हणजे त्याचं तेल संपू द्या, तिची खत फोडणी द्या आणि तुमचं लाईफ चेंज करा. मुख्यमंत्री लाडकी बहीण आजचा हप्ताला पुढचा हप्ता येईल. इलेक्शन झालं की मुख्यमंत्री लाडकी बहीण डबल भाव करून देईल आणि ते 3,000 6,000 द्यावं लागेल ही गॅरंटी देतो. तुमचं तेल 200 रुपये होणार, तुमची साखर वाढणार, तुमची शेंगदाणे वाढणार, तुमचं कापड वाढणार, तुमचं सगळं वाढणार. तर मायला त्याचं प्रोडक्ट भाव वाढत आहे. आता मायला त्याचं प्रोडक्ट भाव पण वाढत आहे तर कारण हेच आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण. कंपनी म्हणजे आम्ही भाव नाही वाढत पण भाव वाढायचा मुख्यमंत्री लाडक्या बहीण. कारण कंपनी मॅनेजमेंट कुठे काही पैसे ना गव्हर्नमेंट घेतले असेल नसेल कारण त्यांचं म्हणजे जीएसटी असतं ना. मग ते दिवस सुरू करायचे मुख्यमंत्री लाडकी बहीण. मित्रांनो हे सगळं विषय जेव्हा सुरुवातीला लॉकडाऊन मध्ये एक स्कीम आली जनधन अकाउंट वतन ताई किती आले किती दिवस आले नंतर आता तुम्हाला ते दिलं पहिला हप्ता दुसरा हप्ता टाकून दिला. सगळ्या गावात सगळ्या गल्ली सगळ्या दुकानात भाई 3,000 इतका 3,000 बोंड आहे. अरे माझ्या पिकांना बोंड करा लाख रुपये आपल्या घडीने ताकद करते. त्याला 2,10,000 2,25,000 उराले आणि इथे 15 माणसाने महिन्यात इन्कम 6 लाख सांगतो आणि दिन काय होतो मला मुख्यमंत्री आणि त्याच्यात वेळ नाही. रात्री काँग्रेस वर्गात एकत्रित भाषण म्हणून जातो रिअल ना. आणि पक्ष तरी जमला लागला. मग आपला पक्ष मायला पक्ष घरपुटी म्हणून 100% एक यायचं एकत्र यायचं आणि एकीने काम करायचं आणि एक रुपये वाटून घ्यायचं. तुम्ही लाईफ करायची जी दुकान आपली म्हणजे कन्नडमध्ये ज्याची कमतरता होती पीयूसी पण स्वतः घेतली. आज इथं तुम्हाला मॉल तयार करून द्याल मित्रांनो हळूहळू एकदम जबरदस्त होणार. बघा सुरुवातीला मी इथं सुरुवात केली तर 18 सालांपासून सुरुवात केली मित्रांनो. सुरुवातीला आम्ही 20-25 रुपये घेऊन बसतो. 20-25 रुपयाचे 50 रुपये झाले मित्रांनो. पळून बघा सगळे आले तुम्ही सुरुवातीला त्या हॉलमध्ये पूर्ण अर्ध्या खुर्च्या खाली होत्या आता एक खुर्ची खाली नाही. आणि आज विचार करायला तुमच्याला वाटतं ना पैसे खरोखर येतात का? किती जणांना पैसे हातवरती आणि आता पाठीमाग हातवरतीच राहते पाहते पैसे एवढ्या लोकांना पैसे येते मित्रांनो. आज हे थँक्यू. एवढ्या लोकांना पैसे येत असेल तर मायला करायला पाहिजे पाहिजे तरी पण काही कलाकार असतात. थांब मी माझ्या मामाला करते, थांब मी माझ्या मामीला करते, माझ्या मामभावाला करते, माझ्या भावाला करते. त्याला काय माहिती का माझ्या काय असते कशी असती कुठं असती कशी करावं लागते मी तर गेली माझ्या केली त्याला विचारा. कारण आजची जी लक्ष्मी आहे तुमच्या घरात येते ही फक्त कुंकू लावून घ्यायची वापस पाठवते हे तुम्ही ठरवतो. आज आयुष्यामध्ये जर मी त्या दिवशी सुरुवात नसती केली तर रिअली मित्रांनो मी बँकवाल्याचं कर्ज खटलेला असतो. याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला असं करून तिथं संपला करून आज मायला मुळे माझा
अख्खं आयुष्य बदल झाला माझ्यामुळं, हजारो लोकांचं आयुष्य बदल झालं तर. आणि आज या बिझनेस मध्ये मला एक आल्यानंतर जेव्हा सुरुवातीला डाऊट यायचे तर कंपनी पळून गेली तर, कंपनी बंद पडली तर, या सगळ्यांचे डाऊट असतात. माणसं संपून गेले तर सगळ्यांचे काय डाऊट असतात. कंपनी पळून गेली, मला सांग कंपनी पळून का जाईल? कंपनी तुम्हाला पैसे देते, पैसे देते, वस्तू देते. साबण शाबू त्याला फुकट दुकान कंपनी का होतं? माणसं संपून जाईल याच्यात लोक येतात ऑटोमॅटिक. बरं येतो नाही प्रत्येकाची माणसं संपून जाईल. मग ज्यांनी गाठ टाकली, ज्याने मेडिकल टाकलं, ज्याने किराणा दुकान टाकलं, त्यांनी माणसं म्हणतो माणसं संपून गेलं दुकान कसं चालेल? जेवढं संपलं तेवढं तयार होऊन येतात. म्हणजे जायचं पण कारण नाही आणि यायचं पण कारण नाही. ज्या लेखात ते तोडून घ्यायचे, माझ्या मनात आयटी पण ते काढून घ्यायचं. कारण 8 वर्ष पूर्ण लागते धंद्याला. किती वर्ष? मग माझ्या मनात आयटी पण काढत आहे नाही काढत. आता तुम्हाला सोबत थोडं बोललं जाईल. माझ्या मनात आयटीच काढला लागेल ना, नाव तर घ्यावं लागेल ना आता. कारण बापाला जसं आला की तुम्हाला 5 लाख येईल, तू त्याचा आयटी करायला नाही गेलं. मग माझ्या मनात आयटी पण ते खाली होणार नाही होणार. मग तेव्हा त्या व्यक्तीकडे पण होणार नाही माझ्या म्हणून. हे लक्षात घ्या, कोणाच्या तरी सोबत तो जोडल्या जाणार आहे आणि ती व्यक्ती कडून होऊन जाणार. मग कोणी असू शकतो हॉलमधून, राईट आहे ना. पण अजून 2 वर्ष बाकी टेन्शन घेणार तुम्ही. कारण माझ्या मुलाला 18 वर्ष होण्यासाठी किती वर्ष बाकी आहे? मग 2 वर्षानंतर कोणासोबत जोडून द्यायचं की जॉईनिंग होऊन जातं सोबत जोडून देईल. कारण माझा मुलगा जॉईनिंग झाला तर त्याला 2,10,000 हप्ता घ्यायचा आहे. मी तर तो काम करायला लागेल, पण बापाने केलं कामात मोबदला त्याला मिळणार कधी मिळणार? तर ठीक आहे मित्रांनो, त्या व्यक्तीने कर्माने तर वेगळं टिकलं, या बिझनेसमध्ये आणलं. वय वर्ष 75, गंगाधर पाडेसरेसाठी एक जोरदार लाकूड करणारा व्यक्ती आहे. डीटीसी स्टार सेलर बनला आणि कर्म एका कुराड सगळं दाखवलेलं मला. आज बघा कसं कोट आहे, कसं बोलतो, मलाही बोलत नाही काय शेअर होतो ना संघर्ष ना तकलीफ तो क्या जिना है मजे में, है ना. मला शिकवून जाता, मला येते या गोष्टी. मी म्हणतो धंदा बरा आपला, पण ती शिकते का तर पटेल सरसाठी एक दोन जाता दिलीप काने सगळ्यांसाठी एक दोन जाता आले. ज्या सुरुवातीला त्या व्यक्तीला मी म्हणलं होतं, जो मान सन्मान केला, मला हा ते सगळे दिले, असे माझे प्रेम काय बोलावं. सुरुवातीला फर्स्ट टाइम मी भारताचं नाव करणार आणि मला कधी कधी राग पण येतो आणि कधी कधी हसू पण येतो. त्यावेळेस जर तुम्हाला सोबत जोडल्या गेला असते आणि त्यावेळेस जर तुम्हाला सोबत असते तर मित्र आज महिन्याचे 3-4 लाख रुपये टाकले सरकडे 1 लाख टाकलं. विचार करा, त्यांनी मान सन्मान पण केलं, मला खुशी पण दिली. आणि आज त्या दिवशी दिवस वाटतो डकले सर आज मी कुठं आहे आणि तुम्ही कुठं आहे. फक्त फरक एकच आहे, मी सीटीसी आहे आणि ते डीटीसी आहे. म्हणजे डीला शिकायचं आहे, डीला काय करायचं आहे आणि 100% डीला शिकवून द्या आणि एवढी गॅरंटी मी घेतो मित्रांसाठी. जॉईनिंग काय नाही झाले, इथं जिवंत उदाहरण फक्त मी कर्ज वाचले. कशामुळे चालते जॉईनिंग? कर्ज वाचले होतं. पण आज विचार करा मित्र, ती पण व्यक्ती उत्साहाने काम करते, खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. परत त्याच्या सरकारने एकदा जोरदार काय होत्या कार्यक्रम सुरू झाला असेल, सगळ्यात मोठा जर स्टाफचा वाटा असेल तर डकले सरांचा मित्र. ज्या दिवशी डकले सरांची आयडी केली तिथून आमचा फुलवरीमध्ये डिटेल्स पण चालू झाला. डकले सरांनी मला सगळ्या गोष्टी सहकार्य केलं. आणि आज पण बघा त्यांचे सालेगाव ते दिलीप काळे सर होते, ते एसटीसी बनलेले आणि दिलीप काळे सरांना डकले सरांनी बिझनेस मध्ये आणले. बघा काही पण होऊ शकतं. म्हणजे ते डीटीसी आहे आणि लाईनी सर आज एसटीसी लाईनी सर पण ते जोडा करले. काही लोकांना वाटतं माझ्यामुळेच पैसा मिळतो, नाही, काम केल्यावरच पैसा मिळतो. काम केल्यावरच पैसा मिळतो, डायरेक्ट पैसा मिळत नाही. आज बघा ऑफलाईन डाऊन आहे, साली येऊन मित्रांनो, पण माऊस बहिणी सगळी फॅमिली त्यांनी एकत्र केली मित्रांनो. आणि रामेश्वर गावंडे सर त्यांचे भुईमुई अध्यापक गावंडे सर कुठे आहे? हा एक सर जोरदार टाळ्या. आणि सगळ्या सरांची जेव्हा मला प्रमोशन केलं असेल तर गावंडे सर कोण आहे? आणि यांनी मला बघून आवडीने स्टार्ट केलाय. जेव्हा प्रोग्राम सुरू केला तेव्हा काय तर गावंडे
आणि जेव्हा मान सन्मान झाला साहेबांनी घरी नेलं आणि पैसे दिले आणि जॉईनिंग करून सुरू केली तर आज आपण त्यांचं तर कल्याण झालं पण त्यांच्यामुळं एक कापडे सर म्हणणे दिवसभर दारू पिणारा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारू पित होता आणि दारू अशी पित होता स्वतःच्या पैशाचे मित्र याचे त्याचे घरचे धरून गेला तिला शिवाय देऊन याचे त्याचे काही ते काढून तुझी पाठवत आहे का संध्याकाळ घडला असेल मी तर ही माझी ताकद नाही निमित्त आहे पण नागरे मॅडम आणि अनिल डॉक्टर सर यासाठी एकदा जोरदार काय मी जिथे स्किंग आहे या सगळ्या फॉर्मल बाजूला पण जो मला सपोर्ट करतो तो जिथे स्किंग आहे तर आजच्या इथं सकाळी येणे साऊंड लावणे लॅपटॉप लावणे हे सगळं प्रोसेस करणे हे सगळं काम जर करत असेल आणि अनिल डॉक्टर सर करत आहे आणि पहिल्या दिवशी ते जॉईन झाले त्या दिवशी आपण बोलले सर इथं काही हो आम्हाला फक्त प्रोग्राम चालू करून द्या आम्ही माणसं बसत ताकद करून देतो आणि कन्नडमध्ये खूप साऱ्या लोकांनी मला सांगितलं इथं तिथे चालत नाही पण मित्रांनो गडकरी साहेबांचा पण तिथे होता मुरली महाराजांचा पण तिथे होता आयरे सरांनी पण तिथे करून बघितला पण सोमनाथ कापसे कन्नडमध्ये नड करून दिली ही ताकद आहे नड इतरे नड केली पण मी म्हणलं कन्नडच करून नड नाही राहू देणार आणि आजची नड निघून गेली मित्र आज मी आहे नाही आहे पण जिथे शेवटपर्यंत येतो म्हणा ही गॅरंटी देतो